पोस्कोच्या सहकार्याने माणगाव तालुक्यातील 23 शाळांच्या भौगोलिक सुविधा अद्ययावत करण्याचा प्रयत्न शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायची असेल तर शाळांची इमारत भक्कम आणि वातावरण आनंददायी असायला हवे। याच भावनेतून पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या CSR निधीतून सुरू केलेल्या व्यापक शाळा दुरुस्ती अभियानाचा यशस्वी टप्पा गाठला आहे। ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने CSR अंतर्गत आतापर्यंत माणगाव तालुक्यातील तब्बल 23 शाळांचे नूतनीकरण केले आहे। कंपनीच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। नुकत्याच झालेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसात आणि वादळात खचलेल्या तसेच दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या विविध शाळांच्या नूतनीकृत इमारतींचे लोकार्पण करण्यात आले। पावसाळ्यात छतातून होणारी गळती, भिंतींचे उखडलेले प्लास्टर आणि नादुरुस्त स्वच्छतागृहे यांमुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण झाले होते। या दुरवस्थेचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत होता। ही बाब लक्षात घेऊन पोस्को महाराष्ट्र स्टीलने तत्परतेने या शाळांच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि अल्पावधीतच शाळांचा चेहरा मोहरा बदलून टाकला। पोस्को कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये आणि त्यांना शिकण्याची गोडी निर्माण व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे। मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पोस्को परिवार कायम पाठीशी राहील। या सर्व कार्यक्रमांना पोस्को कंपनीचे अधिकारी, केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते। कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते, कोकण एक्सप्रेस चॅनलला